गावामध्ये आपण आहात, कोणकोणत्या विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा करण्यात येणार? आपण या ठिकाणी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधून आपण या ठिकाणी नॅशनल हायवे ते कोनेरी हे 6,74,00,00,000 रुपयाचा रस्त्याचं आपण भूमिपूजन केलेलं आहे। त्यानंतर आपण कोनेरीपासून आपण वडाची वाडी या ठिकाणी जाणाऱ्या रस्त्याला सुद्धा 1 कोटी रुपये आपण दिलेले आहेत किंवा अंतर्गत बरेचशी कामाचे एकंदरीत 11 कोटी रुपयाच्या कामाचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा आपण कोनेरी या ठिकाणी आज पार पाडलेला आहे। आणि या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आपले आमचे सर्वांचे नेते राजनजी पाटील मालक होते आणि एका विचाराने सर्व ग्रामस्थ या ठिकाणी एकवटले, याचा फार मोठा आनंद झालेला आहे। सर्व ग्रामस्थांनी माझा आणि आपल्या नुकतंच महाराष्ट्र राज्याच्या सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी नेमणूक झालेले राजनजी पाटील मालक यांचा आणि माझा दोघांचाही फार सन्मानाने या ठिकाणी सत्कार केला, त्याबद्दल मी कोनेरी ग्रामस्थांचं मनापासून आभार मानतो। विरोधक टीका करता वारंवार विकास कामं झाली नाहीत, विकास कामाला पाहिजे, याकडे कसं पाहता? वास्तविक पाहता विकास कामं झालेत का नाही पाहण्यासाठी त्यांनी प्रत्येक गावात जावं। मी असं एक गाव सांगणार नाही, 145 गावामध्ये जाऊन कुठंही त्यांनी पाहावं की बाबा या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार या नात्याने, महायुतीतील एक घटक म्हणून या नात्याने सांगतो, 145 गावात कुठंही जावं आणि विकास चेक करावा आणि जी मी कामं घोषित करतोय, डिक्लेअर करतोय किंवा सांगतोय त्याच्यातील एकही काम जर चुकीचं असेल तर मी पाहिजे ते करायला तयार आहे। महायुतीमधून आपण दावेदार आहात, महाविकास आघाडीतून म्हणून एक विरोधक म्हणून कुणाला पाहावं असं वाटतं? आता महाविकास आघाडीतून कोण उमेदवार येतील ती मीच पाहतोय, तुमच्याबरोबर कोण येणार आहे ते, कारण आज महाविकासाकडे असणारे ह्या पक्षातून त्या पक्षात चाललेत, महायुतीवाले सुद्धा महाविकास आघाडी जाऊन उमेदवारी मागतात, त्याच्यामुळे नक्कीच महाविकास आघाडी काय निर्णय घेणार आहे ते आपण तुमच्याबरोबर मलाही पाहायला मिळेल। तात्या, तुमच्या सहकारी आपले बबनदादा शिंदे महायुतीमध्ये होते, त्याने आज महायुती सोडायची घोषणा केली की महायुतीतनं मी लढणार नाही, कारण महायुतीच्या विरोधात वातावरण आहे या जिल्ह्यातलं। तुम्हाला तशी काही भीती वाटत नाही का ह्या मतदारसंघात महायुतीतनं तुम्ही लढायला आता लढताय, महायुतीच्या विरोधात वातावरण आहे, बरेच मुद्दे महायुतीच्या विरोधात आहेत? मी सांगतो, आज सकाळी 9 वाजल्यापासून आत्तापर्यंत मी विविध गावामध्ये जाऊन विकास कामांचे भूमिपूजन उद्घाटन करतो किंवा ग्रामस्थांशी भेटतोय, त्याच्यामुळे बबनदादांनी काय भूमिका घेतली ही मी प्रत्यक्ष मीडियामधून किंवा कोणाकडून ऐकलेली नाही किंवा पाहिलेली नाही, परंतु मला विचारलं तर मी आपणाला सांगतो, खात्रीशीरपणे पाठीमागील 5 वर्षाचा विकास जो केला, सुरुवातीच्या 2.5 वर्ष महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये आणि नंतरच्या 1 वर्ष विरोधात होतो आणि पाठीमागील 15 महिन्यामध्ये महायुतीमध्ये काम अजितदादांच्या नेतृत्वाखाली करत असताना फार चांगल्या प्रकारे सर्व मतदारसंघामध्ये विकास केलेला आहे। त्या विकासाच्या जोरावरती मी आपल्याला सांगतो की मला कुठल्याही प्रकारची भीती वाटत नाही आणि चांगल्या मताने तुमच्या समोरच मी निवडून येईल मी आशा व्यक्त करतो। त्या वारंवार भूमिपुत्राचा मुद्दा समोर येतो, तो आपण कसं करू शकतो? तुमच्या माहितीसाठी सांगतो, माझी भूमी बी इथंच आहे, मी पुत्र बी इथलाच आहे। मुंडेवाडी या ठिकाणी मला एक 5-6 एकर जमीन आहे। मी लोकसभेला या मुंडेवाडी या ठिकाणावरून भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना मतदान केलेलं आहे आणि त्यामुळे मी भूमिपुत्र हा विषय वेगळा कुठून येतो मला माहीत नाही। वास्तविक पाहता मीच एकटा या ठिकाणी भूमिपुत्र असेल असं मला वाटायला लागलेलं आहे। ओके, ठीक, बस।